सोलापूर शहर जिल्ह्यातील मुस्लिम कुरेशी खाटीक या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहर जिल्हा परिसरात काही तथाकथित गोरक्षक संघटनांनी गोरक्षा नावाखाली अनधिकृत पद्धतीने दमदाटी करून वाहन अडवून प्राणघात हल्ले करून मुस्लिम कुरेशी खाटीक समाजाला लुटण्याचे काम करत आहेत। त्यामुळे कुरेशी समाज, व्यापारी आणि शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होत आहे। राजकीय नेते यांना हाताशी धरून हे काम चालू आहे, त्यामुळे सामाजिक शांतता बिघडत आहे। सदर प्रकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये खालीलप्रमाणे काही मागण्या नमूद केल्या आहेत। तथाकथित गोरक्षक संघटनांवर तात्काळ कारवाई करावी। कुरेशी समाजातील पारंपरिक व्यवसायात अडथळा आणणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी। गोशाळेत गाई म्हशी येण्याच्या नावाखाली परस्पर विक्री करण्याची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत। दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्यावर कार्यवाही व्हावी। कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला संरक्षण देण्यात यावे, अशा प्रकारे निवेदन देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, विनोद इंगळे, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, रोहित लालसरे, रवी थोरात, विजयानंद उघडे, शरीफ शेख, गौतम बनसोडे, विशाल पाटसकर, भारतीय पाटसकर, शहीद शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।